नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री प्रवीण सिंह परदेशी जे सीईओ आहेत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. सर, खूप छान झालं तुमचं भाषण. मी आता ऐकलं 5 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करतोय आणि 1 ट्रिलियनचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं असणार आहे. काय प्लॅन आहे आपला? महाराष्ट्राला 1 ट्रिलियन करण्याकरता आता आपण ऑलरेडी ½ ट्रिलियनला पोहोचलो आहोत आणि बाकीच्या राज्यांपेक्षा आपण सर्वात जवळ आहोत. आपला दरवर्षाचा वार्षिक रेट 7% वरून 12 ते 13% पर्यंत घेऊन जायचा आहे. त्यासाठी आपला गुंतवणुकीचा दर वाढवायचा आहे. आज जे 27% आहे जीडीपीचा, तो 37% वर केला. याच्यासाठी मित्रा आणि महाराष्ट्र शासन एकत्र मिळून मोठ्या प्रमाणावर पब्लिक गुड्स म्हणजे सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर जे शेतकरी आणि स्मॉल बिझनेसमॅनला मदत करू शकतो याच्यावर गुंतवणूक करत आहेत. सर्वात मोठा जवळपास 5 लाख शेतकरींना सोलार पंप्स देण्याकरता $1 बिलियन अर्थसहाय्य आपण एशियन इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर बँककडून मिळवला तो प्रोजेक्ट आणि तो आता कार्यान्वित झाला. दुसरा प्रोजेक्ट आहे की गेल्या 8 ते 10 वर्षात आपले मोठे रस्ते अतिशय चांगले झालेले आहेत. नॅशनल हायवेज आपल्याला माहित आहे, परंतु शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते जेव्हा त्याच्या शेतावरून त्याचा माल पटदिशी कुठलाही खराब न होता एक्सपोर्ट किंवा मार्केटपर्यंत नेता येईल. तर अजूनही ग्रामीण रस्ते तेवढेसे सुधारले नाही आहेत. तर आताच मुख्यमंत्री महोदयांनी आणि एशियन डेव्हलपमेंट बँक मित्राच्या माध्यमातून आम्ही फॅसिलिटेट करून नवीन प्रोजेक्ट तयार केला, जो इन प्रिन्सिपल मंजूर झालाय की 1000चे वरचे लोकसंख्याचे सगळे गाव कॉन्क्रीट रस्त्यांनी कनेक्ट करायचे. कॉन्क्रीट रस्ते. किती वर्षामध्ये सर? फक्त पुढचे 4 वर्ष. क्या बात. आणि त्या रस्त्यांचे खाली प्रत्येक अर्धे किलोमीटरवर पाईपलाईन ठेवायची, म्हणजे जे शेतकऱ्यांना रस्ता तोडायला लागतो कारण त्यांना इरिगेशनची पाईपलाईन घेऊन जायचं, त्याची पूर्व सोय करायची. तर हा दुसरा मोठा आहे. तिसरा की आपल्याकडे जवळपास 450 शहरं आहेत, नगरपालिका अ ब क मिळून, पण तिथे पाणीची खूप मोठी प्रॉब्लेम असते. आणि महत्वाचा विषय असा आहे की जो पाणी आपण वापरतो तो घाण करून प्रदूषित करून नदीत सोडतो. तर ह्या 100% पाणीचा पुनर्वापर करायचा, त्याच्यासाठी सुएज ट्रीटमेंट प्लांट सगळे छोट्या नगरपालिकापासून मोठे आणि महाराष्ट्राचे सर्व नदी निळ्या रंगाचे परत होतील. आज आपल्याला अम्बिशन प्लॅन, पण हे 5 वर्षात होईल. तुम्ही बघा, ह्याच्यासाठी सुद्धा आपण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि वर्ल्ड बँकच्या माध्यमातून 100 मॉडेल सिटीज करायचे आणि या 400 शहरामध्ये पाणीचा पुनर्वापर ट्रीटमेंट करून करण्याकरता हा एक प्रोजेक्ट आहे. या सगळे माध्यमातून आपण गुंतवणूक वाढवायची. गुंतवणूक वाढवलं तर आपली ग्रोथ रेट वाढते. ग्रोथ रेट वाढते तर नको. हे जरी केलं आपण तरी रोजगार वाढवणं जास्त महत्वाचं आहे. रोजगार वाढवण्याकरता आपण महाराष्ट्र एक अभिनव उपक्रम करते. नेहमीच्या वस्तू स्किलिंग तर करतच आहोत आपण, पण आपण मॅपिंग केलं की कुठल्या देशामध्ये स्पेसिफिक स्किल्सची आवश्यकता आहे. उदाहरणासाठी आता इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन सुरू आहे, 1 लाख वर्कर्सची, पण स्किल्ड वर्कर्सची. तर त्याला रेकग्निशन ऑफ प्रायर जे मेसन्स आहेत, जे टाईल्स लावतात, त्यांची टेस्टिंग करून ऑलरेडी आपण 800 मुलांना इस्रायलच्या माध्यमातून टेस्ट करून इस्रायलची मान्यता मिळवून त्यांना पाठवत आहोत. त्याच्यापैकी काही ऑलरेडी गेले. त्यांना 1.5 लाखाची पगार आहे महिन्याची आणि 5 वर्ष तिथे काम करून परत येणे, त्यांनी जेवण खाण्याची. तसेच आता होम केअर वर्कर्स, म्हणजे रोजगार निर्माण करताना फक्त भारत मार्केट आहे असं न समजता पूर्ण जग आपला मार्केट आहे आणि जगासाठी आपण स्किल्ड मॅनपॉवर देऊ शकतो, तरच आपण आपली. पण इस्रायल सारखे आणखी कुठले देश तुम्हाला दिसतात? जपान, जर्मनी याच्यासोबत सुद्धा आपली अग्रीमेंट झालेली आहे. उदाहरणासाठी जर्मनीमध्ये अप्रेंटिसशिपची खूप आवश्यकता आहे, कारण जर्मनी इंजिनिअरिंग नेशन आहे, पण सर्वच लोक इंजिनियर थेट होत नाही. ते पहिले शॉप फ्लोअरवर काम करून मशीनवर करून असं शिकतात. तर ते अप्रेंटिस मुलांची त्यांची जवळपास मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे आणि प्रधानमंत्रींच्या सोबत सुद्धा त्यांचा करार झाला होता, पण आपण त्या लेवलवर पाठवू नाही शकलो. त्याचं मूळ कारण आहे की इंग्लंड अमेरिकाला जायला आपले मुलं सहज जाऊ शकतात इंग्लिश माहित असल्यामुळे, पण जर्मनीमध्ये काम करायला जर्मन लागते, जपानमध्ये काम करायला जपनीज लागते. तर आपण ITI मध्ये ह्या दोन्ही भाषा सुरू करून जर्मन स्पेसिफिकेशन्स काय आहेत, जर आपल्याला मोटर मेकॅनिक व्हायचं असेल तर आपण म्हणतो त्याला मोटर मेकॅनिक, पण जर्मन क्वालिफिकेशन काय आहे त्याच्याशी सुसंगत ट्रेनिंग केलं तरच तिथे ते प्लेसमेंट होऊ शकतं. कॅपेक्स मध्ये महाराष्ट्र काय करतो आहे एक, आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटच्या पातळीवरती महाराष्ट्रात काय सुरू आहे? तर कॅपेक्स आता जसं मी सांगितलं, आपल्या बजेटमधला कॅपेक्स 12 ते 15% आहे आणि एकूण जीडीपीच्या 27% त्याला आपल्याला 37% वर वाढवायचा आहे. तर पहिला मुद्दा असा आहे की आपण
आंतरराष्ट्रीय कॅपिटल इथे आणत आहोत. ऑलरेडी जे मी प्रोजेक्ट मेन्शन केले त्याच्यात $7 बिलियन, म्हणजे $1 बिलियन म्हणजे जवळपास 8,000 कोटी तुम्ही म्हटलंय तेवढी अमाऊंट. आणि हे पैसे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, म्हणजे ज्याच्यामुळे राज्याची उत्पादकता वाढते. पैसा कुठेही खर्च करू शकतो आपण, पण जर आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला, जसं कॉन्क्रीट रस्ते, धरणं पूर्ण करणे, ITI मध्ये नवीन प्रकारचे ट्रेनिंगचे इक्विपमेंट स्थापन करणे, तर ह्याच्यामुळे आपली उत्पादकता वाढते. तर त्या प्रकारचा कॅपेक्स आपण वाढवतो. आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट बद्दल प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस मेन आहे. खूप कन्स्ट्रेन आहे, अडचणी आहे. नाही, त्याच्यामध्ये आता भरपूर नियम, आता आपण या 2-3 कायद्यांवर काम करतो. माथाडीबद्दल तुम्ही बोललात. हा, माथाडीबद्दल आता असं ते नियम महाराष्ट्र राज्याने पास केलेला आहे की जर मेकॅनाइज्ड लोडिंग आणि अनलोडिंग असेल तिथे माथाडीची वापर करण्याची आवश्यकता नाही आहे. पण जिथे फिजिकल लोडिंग होत आहे तिथे माथाडी राहतील. आज काय होतं की जिथे गरज पण नाही आहे तिथे सुद्धा माथाडीचं ऍप्लिकेशन होतं लॉचा. ओके, एक आकडा तुम्ही सांगितला, जी चिंता तुम्हालाही वाटते की 75,000 कोटी रुपयाचे जे आपले इरिगेशनचे प्रोजेक्ट होते त्याची आता कॉस्ट 2 लाख कोटीपर्यंत गेली. तर ते आपण थोडा पैसा दरवर्षी जर टाकला तर कधीही प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही. म्हणून आता सीएम साहेबांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही DCMs पण त्या बैठकीत होते की जे अर्धे पूर्ण झालेले आहेत प्रोजेक्ट त्यांना थोडा पैसा टाकून 10 वर्षात नाही पूर्ण करायचा, त्यांना फक्त पुढचे 2 वर्षात पूर्ण करायचा. म्हणजे तो जो बॅलन्स कॉस्ट आहे, सपोज एक प्रोजेक्ट आहे 200 कोटीचा आणि आतापर्यंत 100 कोटी खर्च झाले आणि त्याला 100 कोटी पाहिजे, जर दरवर्षी आपण 2 कोटी टाकले त्याला अजून 10 वर्ष लागतील. ग्रेट. तर आपण नाबार्ड कडून 15,000 कोटीचा लोन मंजूर केला, 15,000 कोटी, आणि ह्या सगळे प्रोजेक्ट्सला फक्त 2 वर्षात पूर्ण करायचा. कारण त्याला फक्त पैसे पुरेसे मिळाले की 2 वर्षात पूर्ण होतात. आणि पैसे जर आपण स्प्रेड आउट करून दिले तर तो वाढत जातो, कारण दरवर्षी कॉस्ट वाढते, सिमेंटची प्राइसेस वाढतात. तर हे सगळेच कामात आपण करत आहोत. नगरपालिकेचे पण प्रोजेक्ट्समध्ये तोच आपला एम आहे की एका घटक्यात फुल कॅपिटल फंडिंग करायची त्याला. ओके. त्या कामाची. एक शेवटचा प्रश्न, हे खरं आहे की महाराष्ट्राचा जो काही आपण कर्ज घेतले ते जीडीपीच्या अगेन्स्टमध्ये अजूनही खूप मर्यादित पातळीवरती आहे आणि सगळे आरबीआयचा डेटा वगैरे बघितला तरी महाराष्ट्र इज डुईंग सो वेल, तरी सुद्धा आत्ताची परिस्थिती महाराष्ट्र, कारण तुम्ही सबसिडी बद्दल पण बोललात आणि आता लाडकी बहीण वगैरे सगळं आहे, ऍक्च्युअली महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय? नाही, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आताच मी सांगितलं की $500 ट्रिलियन इकॉनॉमी, सर्वात रोबस्ट इकॉनॉमी, पूर्ण देशाचा 30% इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट महाराष्ट्रामधून येतो. पूर्ण देशाचा 30% मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट आपल्याकडून येतो. पूर्ण देशाचा सर्वात जास्त फ्रूट एक्सपोर्ट्स म्हणजे फळांचा एक्सपोर्ट महाराष्ट्रातून येतो. तर तसं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा फिस्कल डेफिसिट पूर्ण जीडीपीचे FIBMच्या आतमध्ये आहे. तर महाराष्ट्राला ह्या ग्रोथ रेट गाठण्याची खूप जास्त चांगली अपॉर्च्युनिटी आहे. चर्चा का होते की पैसे नाही सरकार? नाही, पैसे आहेत. पैसे आता विषय आहे की इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे टाकले पाहिजे, हा विषय जास्त महत्वाचा आहे. कारण कुठल्याही चांगल्या प्रोजेक्टला पैसे जनरली कमी पडत नाही. आता आम्ही जेव्हा ADBशी बोललो, वर्ल्ड बँकशी बोललो, तर जे प्रोजेक्ट सांगितले इनकम्प्लीट धरण पूर्ण करण्याकरता एका पायावर नाबार्ड कडून 15,000 कोटीची मंजुरी मिळाली आपल्याला. वर्ल्ड बँक जे इतकी मुश्किल असते कुठल्याही प्रोजेक्टला देण्याकरता, त्यांनी जे नगरपालिका 400 नगरपालिका आहे त्यांना सिवेज ट्रीटमेंटचा पूर्ण करावा, त्याचे $500 मिलियन मिळेल. पैसे आहेत, फक्त गुंतवणूकसाठी ते खर्च केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ स्पेशली तुमच्याकडे खूप आता ह्या तुमच्या उत्तरात त्याला इंटरेस्ट असेल. हे जे सोकॉल्ड नाही, हे नदी जोड प्रकल्प जे आपण करणार आहोत त्याची मुदत किती आहे? नाही, आता जर ह्याचा विचार केला आपण, नालपार, आणि नालपारला थोडा वेळ लागेल कारण त्याच्यामध्ये नवीन धरणं बांधायचे आहेत. पण दमनगंगा जो आहे तो 3 वर्षात पूर्ण होऊ शकतो, बिकॉज त्याच्यामध्ये फक्त टनेल खोदायचा आहे आणि गोदावरीला तो नदी सह्याद्रीमधून पाणी टाकून, तर त्याला फक्त पैसे जवळपास 3,000 कोटीची आवश्यकता आहे. तर आमच्या नियोजन असं आहे की आपण 3,000 कोटीचा फक्त 3 वर्षात प्रयोजन करायचा. आता काय होतं की सगळे प्रोजेक्टला टप्प्याटप्प्याने पैसे दिले तर सगळ्या प्रोजेक्टला थोडं मिळतो आणि स्कॅटर्ड होऊन जातात. तर हे काही प्रोजेक्टला स्कॅटरिंग होऊ द्यायचं नाही, जेणेकरून टाइम बाउंड मध्ये. आता तुम्हाला माहित असेल की आपण अटल सेतू 18,000 कोटीचा 3 वर्षात पूर्ण केला. का पूर्ण केला? कारण पुरेशी तरतूद त्याच्यामध्ये जायकामधून केली.
तर असे प्रोजेक्ट आपण हाती घेत आहोत ज्याच्यात सुरुवातपासूनच नियोजन करतोय की त्याची पुरेशी तरतूद पुढच्या 3 वर्षात आहे. ओके. आणि शक्तीपीठ एक शक्तीपीठ विरोध आहे. शक्तीपीठ बद्दल माझा ओके, कडे fine. विषय नाही आहे. पहिल्या 100 दिवसात काही तुमची गोल ठेवलाय तुम्ही डोळ्यासमोर की हे 100 दिवसात करायचंच आहे इन एनी केस? तर विषय माझ्याकडे नाही आहे. कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, चलो NDTV मराठी, पुणे.